तर मी माझा पार्लरचा क्लास कसा पूर्ण केला ते पण शेती बघत बघत. हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. तर घरच्यांची अशी इच्छा होती की म्हणजे माझं लग्न करताना असं केलं होतं की बाबा तुला शिकवतो आम्ही, शाळा शिकवतो. हे बघून मला त्यांनी लग्न केलं. लग्न केल्याच्या नंतरनं माझी शिकायची इच्छा होती. 10वी झाली ती माझी आणि मला 11वीला ॲडमिशन घ्यायचं होतं. 11वीला ॲडमिशन त्यांनी म्हणजे घेतलं 11वीला. पण मला पुस्तकच दिले नाही आणून आणि मला तर बिना पुस्तकाचं शिकायचं नव्हतं, फक्त पासिंगपुरतं शिकायचं नव्हतं. असेच दिवसामागं दिवस निघून गेले. मुलगा म्हणजे मला 2 मुलं झाली त्यानंतर, पण माझं शिक्षण अर्धवट राहिलं. नंतर माझ्या मुलं झाल्याच्या नंतर माझ्या डोक्यामध्ये विचार आला, की आपण थोडंसं शिकलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. तर म्हणजे शेती करणंच हे माझ्या डोक्यात होतं फक्त नंतरनं. शिकायचं परतही बाजूला राहिलं. तर मग मी म्हणजे ठरवलं, की प्रॉपरली शेती करायची. एवढं प्रॉपरली शेती करायची म्हणजे सगळं घरच्या घरी करायचं, बाहेरची बायका लावायची नाही रानामध्ये. कांदा लावण्यापासून कांदा काटायचा काहीच माहिती नव्हतं मला. ज्वारी काढायची, मोडायची, परत मका पेरायची, मका मोडायची, मुरघास बनवायचं. गाया भरपूर केल्या, गाया पण सांभाळल्या, दूध पण घातलं डेअरीला. पण काय व्हायचं माहिती आहे का, दूध सुग्रासचं एवढं रेट वाढलेत का, तर त्याची निम्मी पगार त्या डेअरीवाल्याला जायची, निम्मी पगार कधी यायची, त्याचे आलेले पैसे रानातले नीट करायलाच जायचं. म्हणजे कधीच काय परवडत नव्हतं. मग मी ठरवलं की आपल्याला पार्लरचा कोर्स, ब्लाऊजचा कोर्स करायचा आधी ठरवलं. ब्लाऊजचा कोर्स करायचा ठरवल्याच्या नंतरनं 2 वर्ष माझे मध्ये गेले. त्याच्यानंतर मला कारण रानातून सुट्टीच भेटत नव्हती. रानातून सुट्टी भेटली, मी ब्लाऊजचा क्लास पूर्ण केला. पूर्ण म्हणजे ते पण 15-3 आठवड्यात केला असेल, जास्त काय नाही. आणि एवढं झाल्याच्या नंतरनं मी म्हणजे बंद झालं माझं परत 1-1.5 वर्ष. पण परत म्हटलं की शाळा शिकायची, 12वीचे पेपर द्यायचे आणि आशा सेविका व्हायचं, म्हणजे गावातल्या गावात. पण ते म्हटले नाही नाही सेविकाला, म्हणजे माझी मिस्टर आमची कारभारी, तर ते म्हटले नाही नाही की आशा सेविकांना भरपूर मीटिंग असतात, मीटिंग करायच्या. तर मीटिंग म्हटलं का मग नको म्हटलं, बरं चालतं ठीक आहे ते पण नाही. मग म्हटलं पोलीस भरती करायची मला, कारण माझी उंची वगैरे आहे. म्हटलं काहीतरी मला करायचं आहे माझ्या आयुष्यामध्ये, कारण शेती मी 10 वर्ष केली. म्हटलं शेतीतून तर काय उत्पन्न भेटत नाही, त्याला काहीतरी जोड व्यवसाय असायला पाहिजे. मग ते म्हणले पोलीस भरती नाही, नको, पोलीस लोक चांगली नाहीत. मग बरं चालतंय म्हटलं ठीक आहे, पोलीस भरती पण नाही करायची. मग म्हटलं मला 12वी शिकायची, मला 12वीचे पेपर द्यायचे आहेत. म्हटलं मला कंडक्टर तरी व्हायचं आहे. नाही म्हणले की आहे का नाही, कंडक्टरला कुठं पण लेडीजला थांबावं लागतं मुक्कामी, तर नको म्हटले ते पण. मग माझ्या डोक्यामध्ये विचार यायला लागले की काय करायचं काय आपण आता, कुठलाच आपल्याला व्यवसाय राहिला नाही, मग काय करायचं आपण. तर मग म्हटलं मला पार्लरचा कोर्स करायचा आहे त्यांना म्हटलं. आणि पहिली गोष्ट म्हणजे मला पार्लरमधलं काहीच माहिती नव्हतं. काय म्हणजे मी माझ्या लग्नात पण मेकअप नव्हता आणि कधीच काय झालं नव्हतं माझ्या आयुष्यात. मला पार्लर म्हणजे काही विषयच माहिती नव्हता. पण तरी पण मला म्हटलं म्हणजे मला वाटलं की पार्लरचा कोर्स करायचा आहे. तर ती म्हटले चालते ठीक आहे, म्हटले कर पण तुझी तू कर. मग तुझी तू कर म्हटल्यावर माझ्याकडे तर पैसे नव्हते, कारण शेती करायची म्हणजे थोडीच बायकांकडे कशाचे पैसे असणार आहेत, नाही. कारण पिकाचे हे पैसे सगळे त्यांच्या अकाउंटला यायचे. मग मी ब्लाऊज शिवायचे, पण रानात राहिला असल्यामुळे ब्लाऊज शिवून शिवून तरी किती शिवणार आहे. मग ठीक आहे म्हटलं तुझं तू कर म्हटलं. मग मी गेले करमायला गेले, चौकशी केली पार्लरचा कोर्स. तर बेसिक कोर्स 15,000चा होता. पण तिथं गेलं का ॲडव्हान्स भरायचा होता 5,000 रुपये, पहिल्यांदा गेलं की लगेच. तर मग मी 2-3 दिवस सुट्टीच घेतली, का तर पैसेच नव्हते आपल्याकडे भरायला. मग कुठून भरणार. त्या मॅडमचा फोन यायचा मला, 1-2दा फोन आला की तुम्ही येणार होते. हा म्हटलं. तर त्यावेळेस आमचे कांदे पण काटायला चालू होते. मग माझं नियोजन होतं की कांदा फास्ट काटायचं आणि आपला कोर्स आपण उन्हाळ्यामध्ये पूर्ण करायचा 3 महिन्याचा. मग असं करत करत मग मी काय केलं, मग पैसे तर एकदम कुठून आणणार 5,000. मग माझ्याकडे एक छोटंसं कानातलं होतं, मी ते कानातलं मोडलं. त्याचे पैसे मला 16,000 आले होते. तर 16,000तले मी 5,000 रुपये मॅडमला ॲडव्हान्स भरला आणि ठरवलं म्हणजे हे 16,000 रुपये मी नंतर पण कमवू शकते. कारण की आता जर मी कला शिकली तर परत पुढच्या भावी आयुष्यामध्ये मी ते पैसे कमवीन. म्हणजे ह्या हिशोबाने मी ते कानातलं मोडलं आणि माझा बेसिकचा क्लास मी 3 महिने पूर्ण केला. तर मला जायला इथून रोज 50 पेट्रोल लागायचं. रोज जायचं यायचं आणि एक दिवस पण मी क्लास बुडवला नाही. म्हणजे कारण की मी फक्त ठरवलं होतं क्लास करायचा, पण प्रॉपरली क्लास करायचा. बेसिक करता करता मला ॲडव्हान्स पण करायला वाटला. कारण म्हटलं जर बेसिक केलं तर मी माझं दुकान चालू शकत नाही, दुकान टाकू शकत नाही. आणि बेसिक करून जर मी रानात राहिले तर त्याचा काही उपयोग नाही. मग मी त्यांना म्हटलं मला ॲडव्हान्स पण करायचा आहे. मग आता बेसिक पुरते पैसे आले ते कानातलं म्हणून. मग आता पुढच्या ॲडव्हान्सचं काय, ॲडव्हान्सची फी होती 50 म्हणजे 35,000 रुपये. तर मग आता
मग ते 2 महिने झाले का बेसिकचे, त्याच वेळेस माझं डोक्यात होतं की ॲडव्हान्स क्लास करायचा. मग आता 35,000चं काय करायचं. तर आता 35,000 त्यांनी तर सांगितलं आहे करायचं तर तुझी तू कर, मी 1 रुपया पण नाही देणार. आणि तेवढे फी भरून म्हणजे 50,000 फी भरून पेट्रोलचा खर्च वेगळा आणि एका वर्षाचा एक 7 महिन्याचा कोर्स होता हा. 3 महिने बेसिक आणि 7 महिने म्हणजे 10 महिन्याचा, थोडक्यात 7 महिन्याचा ॲडव्हान्स. तर मग मी ठरवलं, कारण मी व्हॉट्सअपला टाकायला लागले की आहे ना ब्लाऊज अर्जंट शिवून भेटतील म्हणून, एकदम अर्जंट. 1 रुपया पण एक्स्ट्रा घेत नव्हते मी, जेवढी शिलाई का तेवढेच शिलाई घेत होते. फक्त 120 रुपये शिलाई घेत होते मी अस्तरच्या ब्लाऊजची. आणि मी त्यांचं संध्याकाळी क्लासवरून मी सकाळी 10 वाजता जायचे, संध्याकाळी 6-7 वाजता म्हणजे 5 वाजता यायच्या अगोदर. 5 वाजता आले का गायांचं खायला वगैरे काढायचं, संध्याकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत ब्लाऊज शिवायचं. परत पहाटे 4 वाजता उठायचे, परत 4 ते 6 2 तास ब्लाऊज शिवायचे. एवढं पूर्ण 35,000 रुपये फी मी फक्त ब्लाऊज शिवून भरली. आणि माझं पेट्रोलचं पण त्याच्यात म्हणजे जवळपास 1,00,000 रुपये खर्च झाला होता माझा पूर्ण एका वर्षामध्ये. पण एवढं कंटिन्यू मी ब्लाऊज शिवले की फक्त माझं मला माहिती मी किती स्ट्रगल केलं. माझी लेकरं वाट बघायची घरी की माझी मम्मी कधी येते, मला खायला काय आणते. पण मी त्यांना कधीच असं जास्त खायला नाही आणलं की असं म्हणजे सफरचंद वगैरे बिस्किटं. मी त्यांना फक्त हे आणायचे, चॉकलेट आणायचे किंवा कुरकुरे आणायचे. चॉकलेट, बांबू असलं छोटं छोटं आणायचं की त्यांना असं वाटावं की माझ्या मम्मीने किती खायला आणलं आहे आम्हाला. ह्यासाठी मी एवढं पैसे एवढं ही करून इतकं स्ट्रगल करून मी माझा क्लास पूर्ण केला. त्यांचा फक्त एवढा एकच शब्द होता की तू क्लास पूर्ण कर, मी तुला दुकान टाकून देतो. म्हणजे एवढी फी म्हटल्यावर त्यांना वाटलं असं हिनं कुठनं भरण. पण मी जिद्द ठेवली होती की मी शिकणार, कसं पण करून मी शिकणार, पण ह्यांच्याकडनं दुकान पण. आणि मी शिकल्यामुळं मला ह्यांना दुकान पण टाकून द्यावं लागलं. त्यांनी मला दुकान टाकून दिलं. मग मी सामान कुठनं आणलं, कसं आणलं, मी तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.